तर पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील शिवशाही बसमध्ये गेल्या आठवड्यात पाहिलं तर एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने मोठी खळबळ ही माजली होती। तर अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता। तर तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणट गावचा रहिवासी। अखेर शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या गावात जाऊन दत्तात्रयच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि अटक केलेली। तर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। पण अशात आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर येतोय। खरं तर आरोपी दत्तात्रय गाडे याने स्वतःला निर्दोष सांगत अनेक दावे केले होते, मात्र त्याचे सर्व दावे हे खोटे ठरलेले आहेत। मग अशात नेमकं काय सत्य समोर आले हेच आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतरून आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप हे केलेले। मी तरुणीवर कुठल्याही प्रकारची बळजबरी केली नाही, तिनेच मला बोलावलं आणि आम्ही बसमध्ये गेलो। तिने माझ्याकडून 7,500 रुपये घेतले असा दावा त्याने केला होता। एवढंच नाही तर त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटसुद्धा उपस्थित होता। पीडित तरुणीवर अत्याचार झालाच नाही असा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता। मात्र दत्ताने ज्या तरुणीला 7,500 रुपये दिल्याचा दावा केला होता, पण त्याच दत्ता गाडेच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या खात्यात फक्त 249 रुपये शिल्लक असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेले। त्यामुळेच त्याने तरुणीला पैसे दिल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा ठरलेला आहे। दरम्यान एवढंच नाही तर त्याची आणखीन एक खोटी बाजू ही समोर आली। आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा दत्ता गाडेने वकिलांमार्फत हा केला होता। त्यामुळे दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी अशी मागणीसुद्धा दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती। त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतरून त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे 2 वर्षाचे CDR डिटेल हे तपासले, मात्र त्यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलेलं नाही। त्यामुळे दत्ता गाडेचा आणखीन एक खोटारडेपणा हा समोर आला। त्यामुळे एकूण दत्ता गाडेचे आरोप हे पूर्णपणे खोटे असल्याचं सिद्ध होते। पण अशात नेमकं सत्य काय, नेमकं घडलं काय हे पाहिलं तर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण कंडक्टर असल्याचं खोटं सांगितलेलं आणि पीडितेला बसमध्ये घेऊन गेला। तर बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा बंद केला, तर याशिवाय चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजासुद्धा बंद केला। त्यानंतर गाडीत कोणीच नसल्याचं पीडितेच्या लक्षात आलं। ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागली होती, मात्र गाडेने पीडितेला बसच्या सीटवर ढकललं। तर मग पीडितेने मदतीसाठी आरडाओरडासुद्धा केला होता, मात्र आरोपीने तिचा गळा आवळला, त्यामुळे ती घाबरली होती। तर मग पीडिता प्रतिकार करीत नसल्याचं लक्षात येताच आरोपीने दुसऱ्यांदासुद्धा तिच्यावर अत्याचार केला। काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव असं म्हणत पीडिता निश्चित पडून राहिली होती आणि आरोपी तिच्यावर अत्याचार करीत होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आलेली आहे। तर जीव वाचवण्यासाठीच आरोपींकडून होणाऱ्या अत्याचाराला ती विरोध करू शकली नाही असं यातून समोर आलेलं आहे। त्यामुळेच दत्तात्रय गाडेने केलेले सर्व आरोप जवळपास खोटे आहेत असं यातून समोर येते। अशात घडलेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा।